आत्मनमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नात्यांबद्दल बोलणार आहोत. आपल्याला आयुष्यामध्ये जी काही नाती मिळालेली आहेत, आपले आई वडील, आपली भावंड, आपले लाईफ पार्टनर, हे का भेटलेले आहेत आपल्याला? का तेच सोल आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट झाले? का, कशामुळे? बऱ्याच वेळेला या नात्यांमध्ये आपल्या भावंडांसाठी, आपले मित्र-मैत्रिणी, आपली संपूर्ण फॅमिली, आपले आई-वडील यांच्यासाठी खूप पॉझिटिव्ह फीलिंग्ज असतात आणि कधी-कधी याच फीलिंग्ज काही फॅमिलीमध्ये खूप निगेटिव्ह असतात. असं का? परंपरेने चालत आलेले सासू-सुनांचं नातं, जे घरोघरी आपल्याला माहीत आहे कशा प्रकारे असतं. यामध्ये काही वेळेला या सासू-सुनांचं नातं खूप छान असतं. अगदी आई आणि मुलीप्रमाणे असतं. पण काही वेळेला हेच नातं एका शत्रूप्रमाणे बिघडलेलं असतं. मग असं का होत असतं? कशासाठी आपल्याला आयुष्यामध्ये अशा प्रकारची नाती भेटलेली आहेत? माझ्याकडे अनेक प्रकारच्या ज्या रोजच्या जीवनामध्ये जे क्लायंट्स येतात, बरेच जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत हे नात्यांमध्येच मी बघत आहे. कारण नात्यांमधनंच त्यांना खूप जास्त स्ट्रेस येत असतो. त्यांच्या पार्टनर बरोबरच्या रिलेशनशिपमध्ये त्यांना खूप जास्त स्ट्रेस येत असतो आणि हे घरोघरी असणारे प्रॉब्लेम्स आहेत. फॅमिलीमध्ये प्रॉपर्टी डिस्प्यूट्स असतात. त्यांच्यामध्ये ते प्रेम आणि तो जिव्हाळा नसतो आणि त्यामुळे अत्यंत मतभेद होतात. अगदी लीगल कोर्ट केसेस पर्यंत सगळं जात असतं. मग हे का होतं? आपण एकाच DNA मधनं आलेलो आहोत. आपण एकत्र एक फॅमिली म्हणून आहोत, तरी आज सख्खा भाऊ सख्या भावाचा शत्रूही बनतो. असं का होतं? कारण आपण जे अनेक गतजन्म घेत आलेलो आहोत, या प्रत्येक जन्मामध्ये आपल्या आयुष्यात त्यावेळी जे जे सोल्स आले, त्या प्रत्येक सोल बरोबर आपण जे काही कर्म जनरेट केलेलं आहे, ते कर्म जर सकारात्मक असेल, म्हणजे आपण कोणाला तरी जिव्हाळ्याने खूप मदत केलेली आहे, या जन्मामध्ये तो आपला असा पार्टनर बनून येईल किंवा असा मित्र बनून येईल किंवा अशी एक मैत्रीण बनून येईल किंवा आपली अगदी ब्लड रिलेशन मध्ये, रक्ताच्या नात्यामध्ये आपलं कोणीतरी जवळचं नातेवाईक बनून येईल, जे आपल्यावर अतिशय प्रेम करेल, अतिशय प्रेम करेल. आपल्याला जे हवं नको ते देत राहील, आपल्या डिझायर्स फुलफिल करायला आपल्याला मदत करेल, आपल्या सुखासाठी तो प्रार्थना करेल. हे असतं जिव्हाळ्याचं गतजन्माचं नातं, जे या लाईफ मध्ये तुम्हाला देण्यासाठी ते सोल तुमच्या आयुष्यामध्ये आलेले असतात. कधी कधी असं होतं की आपल्याच एकाच फॅमिलीमध्ये असलेला आपलाच जवळचा नातेवाईक आपला शत्रू बनतो, किंवा असा एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात येतो ज्याला आपण आजपर्यंत ओळखत नव्हतो आणि 2 दिवसामध्ये तो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि एका महिन्यात मध्ये आपल्याला प्रचंड मानसिक त्रास देऊन जातो. मग असं का होतं? कधी कधी एखादा अनोळखी व्यक्ती सुद्धा आपल्या समोर येतो, कारचा धक्का लागतो किंवा टू व्हीलर मध्ये छोटे मोठे ऍक्सिडेंट्स होतात, कारचे ऍक्सिडेंट्स होतात आणि त्यावरून त्यांच्या दोघांमध्ये मतभेद आणि वादविवाद निर्माण होतात. अगदी लीगल केसेस पर्यंत या गोष्टी जातात. मग असं का होतं? कारण या प्रत्येक आपल्या आयुष्यात जो जो प्रत्येक आत्मा आपल्याला भेटत आलेला आहे, या प्रत्येक आत्म्याबरोबर आपलं कुठेतरी पास्ट तशा प्रकारचे कर्म आपण जनरेट करून ठेवलेलं आहे. आपण जे जनरेट केलेलं आहे पास्ट मध्ये, तेच कर्म कंप्लीट करण्यासाठी तो व्यक्ती या लाईफ मध्ये आपल्याला भेटतो. म्हणून असं सांगितलेलं आहे, जर आपल्याला आयुष्यामध्ये पैशांचे सुद्धा फायनान्शियल ट्रबल्स येत असतील, तर नक्कीच आपण या पैशांवरून किंवा पैशांच्या फसवणुका केल्या असेल किंवा पैशांच्या देवाणघेवाणमध्ये आपण कोणाला तरी खूप मानसिक किंवा शारीरिक त्रास दिलेला आहे आणि त्यामुळेच या आयुष्यामध्ये त्याच प्रकारचा त्रास देण्यासाठी तशा प्रकारचे आत्मे आपल्या आयुष्यात येतात आणि आपण ओळखत नसतो त्यांना, आपण त्यांना पैशांची मदत करतो किंवा कुठलाही त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये असा जो व्यवहार होतो आणि आपल्याला त्यामध्ये आपली मोठी फसवणूक होत असते. तर प्रत्येक गोष्ट, मग आपल्याकडे येणारा जोही व्यक्ती ज्याला आपण कालपर्यंत ओळखत नव्हतो आणि आज नव्याने ओळख झालेली आहे, हा सुद्धा व्यक्ती आपल्याला कधीतरी त्या गतजन्मामध्येच भेटलेला होता. तर आपल्याला हे कसं कळेल की या व्यक्तीचं आणि माझं पास्ट लाईफचं काय रिलेशन आहे, चांगलं आहे का वाईट आहे? सिंपल आहे.
जो व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे त्या व्यक्तीच्या येण्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटते, त्या व्यक्तीच्या असण्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग्स येत आहेत, त्या व्यक्तीच्या असण्यामुळे तुमचं मन स्टेबल होतंय, त्या व्यक्तीच्या असण्यामुळे तुम्हाला आधार सपोर्ट वाटतोय, म्हणजेच त्या व्यक्तीबरोबर तुमचे जे ऋणानुबंध आहेत गत जन्माचे, हे ऋणानुबंध खूप स्ट्रॉंग आणि खूप सकारात्मक आहेत. पण जो व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे आणि तो असूनही तुम्हाला वाटतं की ह्याचा काही उपयोग नाहीये, हा असल्यावर तुम्हाला मानसिक त्रास होतो किंवा तो असल्यावर तुम्हाला खूप जास्त इन्सिक्युअर फिलिंग होत राहते, फिअर येत राहते, अनवॉन्टेड फिअर, त्या व्यक्तीबद्दल स्ट्रेस वाटत राहतो, म्हणजेच त्या व्यक्तीचं आणि तुमचं गतजन्माचं नातं हे नकारात्मक होतं. कधी कधी असंही होतं, माझ्या रीडिंग मध्ये मी हे बघितलेलं आहे की बरेच क्लायंट्स असं विचारतात की माझ्या वाईफचं आणि माझं काय नातं आहे, माझ्या हजबंडचं आणि माझं काय पास्टचं नातं आहे, काय आमचं गतजन्मामध्ये आम्ही कोण होतो. पण कधी कधी गतजन्मामध्ये त्यांचं नातं दिसत नाही, त्यांचं नातं हे स्पिरिट वर्ल्ड मधलं दिसतं. कारण आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला कधीही लगेच जन्म नाही मिळत. लगेच जन्म ठराविक म्हणजे लाखामध्ये एखाद्या व्यक्तीला, एखाद दुसऱ्या व्यक्तीला अगदी लगेच जन्म मिळतो, कारण त्याचं खूप स्ट्रॉंग काहीतरी राहिलेलं असतं आणि त्याच्या पुण्याईने त्याला ते कम्प्लीट करायला त्याला लगेच येण्याची परमिशन दिली जाते. पण आपल्याला जनरली एका छान अशा प्रवासातून, एका जर्नी मधून जावं लागतं. छान असं मी म्हटलेलं आहे, पण इथे प्रत्येक वेळी प्रत्येकाची जर्नी ही चांगलीच असते असं नाही. मृत्यूनंतरची तीही तुमच्या कर्मांवर डिपेंड असते. जर तुम्ही कर्म या जन्मामध्ये खूप चांगली कर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जितकं चांगलं तुम्हाला देता येईल ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोणाची उगीच निंदा करणं, एखाद्याला त्रास देणं, एखाद्याला मानसिक शारीरिक त्रास देणं, हे वेळोवेळी तुम्ही टाळलेलं आहे, तर नक्कीच तुमच्या मृत्यूनंतरचा जो प्रवास असतो हा खूप चांगला असतो. तुम्हाला एक डिवाइन हेल्प मिळत जाते आणि तुमची कशी प्रगती होईल हे, या प्रगतीमध्ये मदत करण्यासाठीही तुम्हाला मास्टर्स, एंजल्स किंवा स्पिरिट वर्ल्ड मध्ये तुमचे स्पिरिट गाईड्स मदत करत असतात. पण जर या आयुष्यामध्ये तुम्ही इतरांना फसवलेलं आहे, उगाच टॉर्चर केलेलं आहे, उगीच मानसिक त्रास दिलेला आहे, उगीच निंदा करायला तुम्हाला आवडलेली आहे, उगीच एखादा आपल्यापेक्षा पुढे जाताना तुम्हाला त्याचा जास्त त्रास झालेला होत आहे, हे जर अशा प्रकारची मेंटॅलिटी आपण ठेवली तर नक्कीच मृत्यूनंतरचा आपला प्रवास हा हेवी होत जातो, हा जड होत जातो. तुम्ही पटकन त्या लाईट पर्यंत नाही पोहोचू शकत आणि त्यामुळे तुम्ही स्पिरिट वर्ल्डच्या खालच्या पातळीवर, खालच्या लेअर मध्ये जाता. आणि जो एक पुण्य आत्मा आहे ज्याने वेळोवेळी चांगलंच करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो आत्मा स्पिरिट वर्ल्ड मध्ये एका वरच्या लेअर मध्ये जात असतो. तिथे आपल्याला आपल्याप्रमाणेच अनेक आत्मे तिथे वावरत असताना आपल्याला दिसतात. तिथे सुद्धा इकडच्या सारखंच एक सुंदर असं जग असतं, फक्त त्या जगामध्ये द्वेष नसतो, त्या जगामध्ये प्रेम असतं, त्या जगामध्ये आपुलकी असते, त्या जगामध्ये कॉम्पिटिशन, कंपॅरिझन नसतं, त्या जगामध्ये फक्त प्रेम असतं, माया असते, अनकंडिशनल लव्ह असतं, जर आपण चांगल्या लेअर मध्ये गेलो मृत्यूनंतर तर तिथे गेल्यानंतर आपल्यापेक्षा जे सिनियर सोर्स आहेत, जे तिथे ऑलरेडी राहत आहेत, ते आपल्याला हील करतात, ते आपल्याला आपल्याला आपल्या ट्रॉमामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. कारण प्रत्येक वेळी असं झालेलं आहे की प्रत्येक आत्मा मृत्यूच्या वेळी समाधानी नसतो. तो मृत्यूच्या वेळी त्याला फील होत असतं, त्याला दिसत असतं की आपण आपल्या या आयुष्यामध्ये काय चुका केलेल्या आहेत हे त्याला मृत्यूच्या वेळी दाखवण्यात येतं आणि तेव्हा त्याला रिग्रेट होत असतं की हे आपण असं वागलेलो आहे, आपण असं वाईट वागलेलो आहे, त्याला फील होत असतं. त्यामुळे जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तो सोल त्या मृत्यूला ऍक्सेप्ट करत नाही, किंवा ज्यांचं काही ऍक्सिडेंटली मृत्यू झालेला असतो त्यांना माहितही नसतं की आता थोड्या वेळानंतर होणार काय आहे आपल्या बाबतीत, आणि अकस्मात मृत्यू होतो, त्यांचाही आत्मा हा पटकन ऍक्सेप्ट नाही करत की आपला मृत्यू झालेला आहे, आणि त्यामुळे तो सोल, तो जो आत्मा असतो हा पुन्हा पुन्हा त्या शरीरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो त्या धक्क्यामध्ये असतो. आणि त्यावेळेला जेव्हा त्यांना स्पिरिट वर्ल्ड मधना तुमचे एंजल्स किंवा तुमचे मास्टर किंवा तुमचे गाईड्स जेव्हा घेऊन जायला येतात, तेव्हा हा सोल
एका अशा अवस्थेमध्ये असतो जिथे त्याला हिलिंगची गरज असते. तर जेव्हा तुम्ही स्पिरिट वर्ल्ड मध्ये जाता तेव्हा आपल्यापेक्षा तिथे असलेले जे सिनियर सोल्स आहेत, जे आत्मे आहेत, ते आपल्याला हील करतात, आपल्याला हिलिंग देतात. आणि हळूहळू आपल्यामध्ये एक प्रेम निर्माण होतं. त्यांच्याकडनं आपल्याला जे प्रेम, अनकंडिशनल लव्ह मिळतं, जे प्रेम, माया, करुणा मिळत असते, त्याने आपण हीलही होतो. तिथे आपण अनेक गोष्टी शिकतो. तिथे आपण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अशा काही गोष्टी करतो, जिथे आपण आपला आध्यात्मिक प्रवास पृथ्वीवर आल्यावर अधिक सुखकर होईल. तर आपण स्वतःला अधिक जास्त जागृत करण्याचा प्रयत्न करत असतो त्या स्पिरिट वर्ल्ड मध्ये. तिथे सुद्धा आपलं त्या प्रत्येक आत्म्याबरोबर एक जवळीक, एक प्रेम, असं एक बॉन्डिंग क्रिएट होतं. आणि त्यामुळे जेव्हा आपण जन्माला येण्याची एक तयारी झालेली आहे आणि आपण आपलं जेव्हा सोल कॉन्ट्रॅक्ट लिहायला बसतो आणि आपण जेव्हा सोल कॉन्ट्रॅक्ट लिहिण्याची सुरुवात करतो, तेव्हा त्या स्पिरिट वर्ल्ड मधला जो आत्मा आपल्या खूप जास्त जवळचा आहे, त्याच्याबरोबर आपण आपलं एक कॉन्ट्रॅक्ट साईन करतो. किंवा आपल्याला वाटतं की तू माझी बहीण बनून येशील का, तू माझा भाऊ बनून येशील का, किंवा तू माझे हस्बंड किंवा वाईफ बनून येशील का. तर आपण त्यांच्याबरोबर एक सोल कॉन्ट्रॅक्ट पण क्रिएट करतो. तर अशा प्रकारे, किंवा तू माझा एक चांगला मित्र बनून येशील का. तर अशा प्रकारे सुद्धा स्पिरिट वर्ल्ड मध्ये सुद्धा आपलं तसं कम्युनिकेशन होतं आणि आपण आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्या व्यक्तीला घेत असतो. अर्थातच त्यासाठी आपली एकमेकांबरोबरची कर्म सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट असतात. तर बऱ्याच केसेसमध्ये मी पाहिलेलं आहे की त्यांचं स्पिरिट वर्ल्ड मधलं नातं असतं आणि जे इथे येऊन त्यांना एकमेकांबरोबर जगण्याची इच्छा दाखवतं आणि त्यामुळे ते एकत्र येतात आणि ते एकत्र राहतात. आणि त्यांच्यामध्ये ते प्रेम आणि ते कंपॅशन खूप असतं की त्यांना वाटतं आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. तर नातं हे फक्त पास्ट लाईफचं नसतं, नातं हे स्पिरिट वर्ल्ड मधनं सुद्धा क्रिएट होतं. तर जे पण आपल्या आयुष्यामध्ये जी नाती आहेत ती अशा प्रकारची असतात. जर तुमचं त्या व्यक्तीबरोबर खूप छान तुम्हाला त्यांची फिलिंग येत आहे, तर नक्कीच तुमच्या पास्ट लाईफचं नातं हे पॉझिटिव्ह होतं. नकारात्मक फिलिंग येते म्हणजे तुमचं पास्ट लाईफचं नातं तसं निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे. पण तुम्ही त्या नात्याला सोडून जायचं की तुम्ही त्यामध्ये सस्टेन व्हायचं, हा एक मोठा प्रश्न असतो. अर्थातच परमेश्वराने आपल्याला 2 मार्ग दिलेत. एक तर डील करा किंवा हील करा. डील करा म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर कर्माचा एक प्रवास करायचा आहे. त्या कर्माच्या प्रवासातनं तुम्हाला जावं लागेल आणि त्यासाठी जे काही वाटायला येते ते सहन करा, एक्सेप्ट करा, स्वीकारा त्या गोष्टीला आणि शांत राहा. हील करा म्हणजे जर तुम्हाला असं वाटतंय की नाही, ह्या नात्याबरोबर मी आता जास्त काळ नाही राहू शकत, मला त्रास होईल, किंवा मला वाटत नाही मी या व्यक्तीबरोबर राहू शकत आहे, असं जेव्हा तुम्हाला वाटेल आणि तुम्ही डील नाही करू शकत आहात, तेव्हा तुम्हाला हील करायचंय. म्हणजेच त्या व्यक्तीबरोबरचं तुमचं जे काही कार्मिक बॉन्ड आहे, जे काही कार्मिक बंधन आहे, ते तुम्हाला कम्प्लिटली हील करायचंय. तर हील करण्याचे जे एक इम्पॉर्टंट टूल आहे, जे नेहमी मी सांगते, हे आहे आकाशिक रेकॉर्ड. कारण आपल्याला परमात्म्याने फ्री विल सुद्धा दिलेलं आहे. बऱ्याच वेळेला माझ्या सेशन मध्ये आकाशिक रेकॉर्डच्या मला अनेकांनी हे प्रश्न विचारले आहेत, मॅडम आपण जर कर्मांना आपल्या स्वतःच्या इच्छेने चेंज करतो, तिथे आपण कर्मांना अपूर्ण नाही का ठेवत. म्हणून मी हे सांगितलं की जेव्हा परमात्म्याने आपल्याला जन्म देण्याचं ठरवलं, तेव्हा त्याने आपल्यासाठी एक गिफ्ट दिलं. ते असतं फ्री विल, मुक्त इच्छा शक्ती. या इच्छा शक्तीने आपण आपल्या डेस्टिनीला नक्की चेंज करू शकतो. आपल्या कुंडलीमध्ये जे काही दिलेलं आहे ही आपली कर्मपत्रिका आहे. आपल्या कर्मानुसार ते प्लॅनेट तिथे तसे येऊन बसलेले आहेत. पण याचा अर्थ असं नाही की त्यांना लाईफ टाईम आपल्याला घेऊन चालायचं आहे. जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही पास्ट लाईफ मध्ये खूप जणांना फसवलंय, तुम्हाला या लाईफ मध्ये फायनान्शियल इश्यू होतच राहणार, तर आयुष्यभर आपण आर्थिक अडचणीमध्ये नाही राहू शकत. यासाठी आपल्याला आपल्या डेस्टिनीला आपल्याला चेंज करता यावं, यासाठी आपल्याला एक जे दिलेलं आहे ते म्हणजे एक गिफ्ट आपण म्हणतो, एक आपलं गिफ्ट आहे ते आहे फ्री विल. फ्री विलने आपण आपल्या भाग्याला चेंज करू शकतो. फ्री विलने चेंज करणं म्हणजेच ऍक्शन्स घेणं. जर आपण असं म्हणत बसलो आणि नशिबावर सोडून दिलं की जे नशिबात आहे ते होणारच आहे, असं कधीही होत नाही.
जेव्हा आपण ऍक्शन घेऊ, जेव्हा आपण ते टूल यूज करू, आपण ऍक्शन घेऊ की नाही मला माझ्या डेस्टिनीला बदलायचंय आणि त्यासाठी जी वाट मला मिळेल ती मी घेईन आणि माझ्या कर्मांना चेंज करण्याचा प्रयत्न करीन. आणि जेव्हा तुम्ही ते करता त्यावेळेला तुमच्या डेस्टिनीला नक्की चेंज व्हावंच लागतं. एखादी मुलगी घाबरट आहे आणि तिने म्हणाल की नको नको मला या सगळ्याची भीती वाटते, मी नाही करू शकत, तर ती आयुष्यभर प्रत्येक गोष्टीला घाबरत राहील, प्रत्येक व्यक्तीला घाबरत राहील, प्रत्येक सिच्युएशनला ती घाबरत राहील. पण तिने ठरवलं की नाही, मी जर पास्ट लाईफ मध्ये कोणाला तरी घाबरवलेला आहे म्हणून आज फिअर माझ्या वाट्याला आहे, तर मला स्वतःला बदलायचंय, मला माझ्या जीवनात परिवर्तन करायचंय. आणि तिने फ्री विलने हे ठरवलं आणि तशा ऍक्शन्स घेतल्या, तर तिच्या जीवनामध्ये नक्की फरक पडू शकेल. तर अशा प्रकारे आपले जे रिलेशनशिप्स आहेत ते अशा प्रकारेच काम करत असतात. त्यामुळे इव्हन आपल्या घरामध्ये येणारी मेड सुद्धा, तिच्याबरोबर सुद्धा आपलं काहीतरी कार्मिक नातं आहे. म्हणून मी सांगते की कधीही तुमच्या आयुष्यात कोण कुठल्या रूपाने येत आहे तर कोणालाही न दुखवता आपण स्वतःला कसं बदलायचं हे आपण शिकायचं आहे. समोरच्या व्यक्तीला बदलायला जाऊ नका, स्वतःमध्ये बदल करा, हे मी नेहमी सांगते. कारण तुमच्या ऍक्शन्स तुमच्या लाईफला बदलतात, तुमचे विचार तुमच्या लाईफला बदलतात. जर आपण तेच तेच विचार करत राहिलो की माझ्या नशिबाचा हा पार्टच आहे आणि माझ्या नशिबात हेच होत राहणार, तर आपलं आयुष्य कधीच बदलणार नाही. आयुष्याला बदलायचंय, नशिबाला बदलायचंय, तर आपल्याला आपल्याला स्वतःवर काम करावं लागतं. त्यामुळे नात्यांनाही बदलण्यासाठी, नात्यांमध्ये एकतर शांतता आणण्यासाठी, प्रेम आणण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वतःवर काम करायचंय. तर नात्यांचा कॉन्सेप्ट कशा प्रकारे काम करत असतो हे मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. पण त्याबरोबर मी आपल्याला एक उपाय देणार आहे. तो उपाय ऍक्च्युली सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी सुद्धा मी हे सांगणार आहे की फॉरगिव्हनेस, माफीची प्रार्थना. तुमच्या आयुष्यात जे कुठलं नातं आहे आणि त्या नात्याचा तुम्हाला त्रास होत आहे, नक्कीच तुमचं ऋण आहे, देणं आहे त्या व्यक्तीला. त्यामुळे जे पण तुम्ही त्याचं घेतलेलं आहे किंवा त्याला शारीरिक मानसिक त्रास दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला त्या नात्यासाठी, त्या तुमच्या कर्मासाठी माफी मागणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण म्हणतो की या व्यक्तीने इतका त्रास दिलाय मला की त्याला माफ करण्याची पण इच्छा नाहीये, माफीची प्रार्थना मनातून निघतही नाही. पण मी हे सांगेन की प्रत्येक आयुष्यामध्ये आपल्याला अशाच प्रकारची नाती भेटत असतात. आपल्याला आपल्या पास्ट लाईफचं नातं आठवतंय का? कोण आपले नातेवाईक होते, कोण आपले शत्रू होते, नाही आठवत. आपला मृत्यू झाला, आपण सगळं काही विसरलो. तसंच या लाईफ मध्ये आपल्याला जी नाती मिळालेली आहेत, ज्यांनी आपल्याला मानसिक त्रास दिलेला जरी असेल, शारीरिक त्रास दिलेला असेल, तरीही आपण त्या नात्याला सुद्धा आपल्याला पुढच्या लाईफ मध्ये, जेव्हा आपण आपला या लाईफ मध्ये मृत्यू होईल आणि आपण पुढे जाऊ, तेव्हा आपण या सगळ्या नात्याला आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात घडल्या, ज्यांनी त्रास दिलाय, सगळ्यांना विसरून जाणार आहे. मग त्यापेक्षा आपल्याकडे आता वेळ आहे, तर आपण माफी का नाही मागावी. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जो काही नात्यामध्ये त्रास होत आहे, आपल्या आतमध्ये ते कॉज आहे, ते कारण आहे, म्हणून इफेक्ट समोरनं दिसत आहे, परिणाम समोरून दिसत आहे. जर आपल्या आतमधलं कारण संपलं तर समोरून येणारा परिणाम आपल्याला दिसणार नाही, कारण आपल्या आतमध्ये कारणच नाहीये. तर आतमध्ये असलेले हे जे कारण आहे, हे कॉज आहे, या कॉजला आपण मुळासकट संपवलं तर बाहेरून येणारा इफेक्ट आपल्याला दिसणार नाही. म्हणून एक्सेप्ट करावं की कुठेतरी माझ्याच आतमध्ये जे दिसत आहे, कारण समोरचा व्यक्ती नेहमी हा आपला एक आरसा असतो. समोरचा व्यक्ती जे आपल्याशी वागत आहे तो आपल्याला आपला मिरर इमेज दाखवत आहे. आपण त्याच्याकडे बघून ओळखावं, जे हा वागत आहे माझ्याशी ते कारण माझ्या आतमध्ये आहे, तो मीच आहे. कधीतरी मी असं कोणाशी तरी वागलेली आहे किंवा त्या व्यक्तीशी मी हे वागलेली आहे, त्यामुळे हे आज मला माझ्या समोर दिसत आहे. म्हणून माफी ही मनापासून करावी. हे कारण समजल्यावर कदाचित जे तुम्ही हा व्हिडिओ ऐकाल आणि ज्यांना असं वाटत आहे की आम्ही या व्यक्तीला माफ मनापासून नाही करू शकत आहोत, ते नक्की तुम्ही माफ करायला शिकाल. कारण तुम्ही जेव्हा माफी मागायला सुरू कराल तेव्हा इफेक्ट समोरच्या व्यक्तीवर नाही होणार आहे, पण तुमच्याच शरीरावर होणार आहे. कारण जेव्हा आपण कोणाबद्दल राग, द्वेष आतमध्ये ठेवतो, तेव्हा सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या इथे जे चक्र असतं 2 आयब्रोच्या मध्यभागी, ज्याला आपण आज्ञा चक्र म्हणतो, पहिल्यांदा हे आज्ञा चक्र बिघडतं. आज्ञा चक्र हे आपलं मास्टर चक्र असतं.
हे चक्र सगळ्या चक्रांना कंट्रोल करत असतं आणि हे चक्र बिघडल्यावर याचा डायरेक्ट परिणाम इतर चक्रांवर होत असतो. आणि आपण जे काही आतमध्ये ठेवत आहोत याचा परिणाम फक्त आणि फक्त आपल्यावर होत आहे. समोरच्याला कदाचित माहित पण नसेल की आपण कुठल्या सिच्युएशन मधनं जातोय. आपल्याला जो द्वेष येतोय त्या द्वेषाचा त्या व्यक्तीला त्रास होत नाहीये, त्याचा त्रास आपल्याला होत आहे. आणि त्याचमुळे आपण जर माफीची प्रार्थना सातत्याने रोज जास्तीत जास्त वेळ मागितली तर आपल्याच आतमधील दोष कमी होतील, आपल्याच आतमधली स्टक एनर्जी क्लिअर होईल, आपल्याच आतमधल्या कार्मिक इम्प्रिंट्स, त्या व्यक्तीबद्दलचा द्वेष, राग, पास्ट लाईफचं जे काही आतमध्ये कारण आहे ते हील व्हायला हेल्प होईल, आपले मार्ग मोकळे होतील. त्यामुळे दुसऱ्यांशी माफी मागताना त्यांच्यासाठी नाही तर ती माफी स्वतःसाठी मागावी. आपण त्यातून हील होणार आहे हे लक्षात ठेवायचे आणि माफी मागायची आहे. आणि ही माफी मागितल्यामुळे तुम्हाला हळूहळू तुमच्यामध्ये परिवर्तन दिसेल. माफी मागणं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. हे जे 4 वाक्य आहेत, ही 4 वाक्य त्या व्यक्तीला डोळ्यासमोर उभं करून जास्तीत जास्त वेळ आपण मनातून बोलायची आहे. आणि शेवटी जेव्हा तुम्हाला वाटेल आता आपले बोलून झालेलं आहे आणि हे जे शब्द आहेत, ही 4 वाक्य आहेत, ही तुम्ही मॅक्झिमम 21 टाइम्स तरी बोला त्या व्यक्तीला समोर मनात इमॅजिन करून. आणि त्यानंतर शेवटी बोलायचं आहे की हात जोडायचे आहेत आणि त्या व्यक्तीला सांगायचं आहे की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ज्या काही कार्मिक कॉर्ड्स आहेत त्या सर्व कॉर्ड्स यावेळी मी डिस्कनेक्ट करत आहे. आणि त्यानंतर आपला राईट हँड टॉप टू बॉटम असा करायचा आहे, जसं काही आपला हात म्हणजे एक डिवाइन नाईफ आहे, एक चाकू आहे आणि त्या चाकूने आपण त्या कॉर्ड्सना कट करतोय. कॉर्ड कट 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 अशा प्रकारे या निगेटिव्ह कार्मिक कॉर्ड आपण कट करतो. आणि त्यानंतर म्हणायचं की युनिव्हर्सला प्रार्थना करायची आहे की आमच्यामध्ये एक दैवी ऊर्जा सेंड करा. आणि इमॅजिन करायचं असं बोलल्यावर एक डिवाइन पिंक लाईट युनिव्हर्स मधनं वाहत आहे आणि तो तुमच्यावरही वाहत आहे आणि त्या व्यक्तीवरही वाहत आहे आणि तुमच्या दोघांच्या हार्ट चक्रामधून तो पास होत आहे. हेच जर तुम्ही रोज करायला लागला तर तुम्हाला स्वतःला विदिन अ वीक स्वतःमध्ये एक असीम शांतता जाणवायला सुरू होईल. जर तो व्यक्ती तुमच्या बरोबर एकाच ठिकाणी राहत असेल, एकाच ठिकाणी तुम्ही राहत असाल, एकाच वास्तूमध्ये राहत असाल, त्या व्यक्तीचं तुमच्यासाठी हळूहळू फिलिंग्स, हळूहळू त्याचं बिहेवियर बदलायला लागेल. तुम्हाला याचा नक्की चांगला रिझल्ट मिळेल. फक्त ही प्रार्थना तुमच्या आतून आली पाहिजे. मी ते विदिन अ वीक सांगितलेलं आहे. जर तुमची कर्म खूप कमी असतील तर तुम्हाला अगदी 1 आठवड्यात त्याचा रिझल्ट दिसेल, पण तुमच्या कर्मांचा डोंगर फार मोठा असेल तर तुम्हाला फॉरगिव्हनेसही तितक्याच ऊर्जेने आणि जास्तीत जास्त वेळ करावी लागेल. नाहीतर तुम्ही 1 आठवडा कराल आणि तुम्हाला असं वाटेल काही रिझल्ट नाही आला. असं नसतं. तुमच्या कर्मांच्या त्या पातळीवरती कर्म किती स्ट्रॉंग आहेत त्यावरही तुमचे दिवस अवलंबून असतात की किती वेळेत तुम्हाला रिझल्ट येईल. जर तुम्हाला असं वाटत असेल की लवकरात लवकर रिझल्ट यावा तर त्याचा तुम्ही जास्तीत जास्त माफीची प्रार्थना मागा. कुठलीही एक्सपेक्टेशन ठेवू नका. कर्मांना स्वीकारा की हो, जी मला बाहेर दिसते ती माझीच कर्म आहेत. आज माझ्या आयुष्यात जो पण प्रॉब्लेम आहे तो माझाच आहे. आणि आपले शत्रू जे असतात, सगळ्यात जास्तीत जास्त आपल्या कर्मांना हील करणारे आपले शत्रू, जे आपले शत्रू नसतात, आपण त्यांना शत्रू मानलेलं असतं, पण आपल्या कर्मांना हील करण्यासाठी तो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे. तो तुमचा सगळ्यात जास्त जवळचा मित्र आहे असं समजा आणि त्याला ग्रॅटिट्यूड द्यायला सुरू करा. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय त्याला म्हणायचं थँक्यू सो मच. आज तुम्ही जो काही मला त्रास दिला, मानसिक, शारीरिक ज्या पीडा मला सहन कराव्या लागल्या त्यामुळे माझी कर्म हील झाली आणि ते करण्यासाठी तुम्ही कारण आहात. तुम्ही मला ते बळ दिलं, तुम्ही मला तो त्रास दिला, त्यामुळे माझी कर्म हील झाली. असं मनापासून त्यांना ग्रॅटिट्यूड द्यायला सुरू करा. या 2 गोष्टी, फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड, हे एक डिवाइन मेडिसिन आहे आपल्या कार्मिक हिलिंगचं. त्यामुळे रोज तुम्ही हे करायला विसरू नका. रोजच्या दैनंदिनीमध्ये आपल्या या 2 गोष्टी ऍड झाल्या पाहिजे. आपल्याला ऑफिसमध्ये त्रास होत आहे, आपल्या अवतीभोवतीचे कलिग्स आपल्याला त्रास देत आहेत, आपल्याला आपले बॉस त्रास देत आहेत, स्कूलमध्ये जर मुलांना टीचर त्रास देत आहेत,
आपल्याला आपल्या फॅमिली मेंबर्स कडनं त्रास होत आहे, स्पाऊस कडनं होत आहे, बिझनेस मध्ये क्लायंट कडनं होत आहे, नक्कीच इथे आपलं त्यांच्याबरोबर काहीतरी कार्मिक लेवल काम करत आहे असं समजावं आणि माफीची प्रार्थना करू शकता. एका वेळी आपण किती व्यक्तींना माफ करू शकतो? एका वेळी तुम्ही हजारो लोकांना, जे जे तुम्हाला आठवतील त्यांना मनापासून डोळ्यासमोर उभं करायचंय आणि सगळ्यांना तुम्ही मासमध्ये एकत्र प्रार्थना बोलून माफी मागू शकता त्यांची, की जो मी तुम्हाला त्रास दिलाय त्यासाठी मी मनापासून माफी मागत आहे. तुम्ही हा त्रास या जन्मात दिलेला नसेल, पण तुम्ही पास्ट लाईफ मध्ये नक्की दिलेला असेल. तर त्यामुळे आवर्जून असं म्हणायचं आहे, की माझ्या गत जन्मामध्ये मी जो तुम्हाला त्रास दिलेला असेल, त्याबद्दल मी माझ्या कर्मांची माफी मागत आहे. हे तुम्ही बोलायचं आहे. मी इथे समोर तुम्हाला फिजिकली जाऊन माफी मागायला नाही सांगत आहे. मनातून मागितलेली माफी सुद्धा सोल टू सोल कनेक्शननी एनर्जी लेवलवर पोहोचते. त्यामुळे ही माफी काम करते आणि अधिक जास्त काम करते. त्यामुळे नक्की आपण हे करून बघा. नक्की आपल्याला आपल्या नात्यांमध्ये खूप चांगला प्रभाव दिसायला सुरू होईल. काहींना लगेच होईल, काहींना हळूहळू होईल. त्यामुळे कधी होईल याची वाट बघू नका. जस्ट गो विथ द फ्लो. तुम्ही त्या फ्लोने जा आणि मनापासून माफ करत राहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. लवकरच नवीन एक विषय घेऊन मी आपल्या समोर नक्की येईन. तोपर्यंत थँक्यू सो मच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.